14 वर्षीय शाळकरी मुलीला तुझा अश्लील व्हिडिओ काढल्याची भीती घालून सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार इचलकरंजीत उघडकीस आलाय। अत्याचाराचा व्हिडिओ तयार करत तिचा पुन्हा शारीरिक आणि मानसिक छळ करून विनयभंग केल्याचंही उघड झालंय। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 7 जणांविरोधात सामूहिक अत्याचार, पोक्सो कायदा तसंच विनयभंग आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। इचलकरंजी इथं शाळकरी मुलीला संशयितांनी एकाच्या घरी बोलवलं आणि तुझा अश्लील व्हिडिओ आमच्याकडे अशी भीती दाखवत अत्याचार केले। या घटनेचं चित्रीकरणही केलं। त्यानंतर संबंधित व्हिडिओच्या आधारे पीडितेला धमकावून वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून विनयभंग करत छळही केला। तिला वारंवार मानसिक त्रास देण्यात आला। 2 महिने सातत्यानं हा प्रकार सुरू होता। त्यानंतरही शाळेला जात असताना संशयित तिचा पाठलाग करत टोमणे मारून त्रास देत होते। या प्रकारानं पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय भयभीत झाले। अखेरीस त्रासाला कंटाळून त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अमन शेख, अल्ताफ नाईकवडे, अनिकेत भोरे या तिघांना अटक केली। उर्वरित 4 संशयित अल्पवयीन आहेत। त्यांची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे। दरम्यान 2 दिवस तक्रार दाखल होऊ नये, या घटनेची वाच्यता होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली। प्रसार माध्यमांपर्यंत याची माहिती पोहोचू नये यासाठी ही आटापिटा केल्याची चर्चा आहे। त्यामुळे या प्रकरणाच्या पारदर्शक तपासाचं आव्हान निर्माण झालंय। या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे।